ज्यावेळी आपलं लेक्चर चालू होतं त्यावेळी प्रॉब्लेम नंबर 7 सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. पहा प्रॉब्लेम नंबर 7 काय होता, सेपरेट अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. म्हणजेच सेपरेट अत्रे हे जे दोन पार्टनर आहेत ते इक्वल नफा वाटणी करतात. त्याला होणारा नफा समप्रमाणात वाटून घेतात. इक्वल समप्रमाणात. त्यांच्यामध्ये नफा वाटणी ही समप्रमाणात होते. From the following trial balance and adjustments, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019. इथं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखलेलं आहे. त्याचं साल सांगितलेलं आहे, तारीख सांगितलेली आहे 31st मार्च 2019 सालचा हा आपणाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुरू करायचा आहे. म्हणजे याचं अकाउंटिंग इयर 1/4/2018 ला स्टार्ट झालं होतं. And now it is to be going to close on 31st March 2019. It is going to close. We have to prepare for this period, 12 months period, a trading and profit and loss account. Not only trading and profit and loss account, but also balance sheet be we have to prepare. But I have no space on blackboard, so I can't draw the balance sheet. Only I will give you the posting on it. Debit side total is 1,92,700. Credit side total is 1,92,700. ट्रायल बॅलन्स हा टॅली असेल तरच आपला प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो, अन्यथा सोडवू शकत नाही. त्यानंतर काही ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत. विच आर द ऍडजस्टमेंट? द फर्स्ट ऍडजस्टमेंट इज क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000. क्लोजिंग स्टॉक सांगितलेला आहे 23,000. त्याचा फर्स्ट पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला होतंय. आपण प्रत्यक्षात सोडवताना पाहूया. दुसरा आहे डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5% अँड मशिनरी ॲट 10%. लँड अँड बिल्डिंग वरती 5% डिप्रिशिएशन आहे, मशिनरीवरती 10% डिप्रिशिएशन आहे. ज्या ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट असेल त्या त्या आयटमवर आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये एक एक फुली करून घ्यावी लागते. जितक्या ऍडजस्टमेंट असतील तेवढ्या फुल्या आपल्याला कराव्या लागते. म्हणजे इथं लँड अँड बिल्डिंग वर फुल होईल, मशिनरीवर फुल होईल. 3 नंबरची ऍडजस्टमेंट क्रिएट प्रोविजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. क्रिएट 5% प्रोविजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स. बॅड अँड डाउटफुल डेट्स वर प्रोविजन करायचे आहे, म्हणजेच आरडीडी करायचा आहे आणि त्या आरडीडीचा रेट आहे 5%. म्हणजे डेटर्स मधून 5% आपल्याला ही रक्कम वजा करावी लागेल. त्यामध्येच आणखीन ऍडजस्टमेंट सांगितलेले आहे. सन्ड्री डेटर्स and right of ₹1,000 for bad debts. आरडीडीची प्रोविजन तर कराच, त्याचबरोबर ₹1,000 आपले या तारखेला बुडलेले आहेत. डेटर्स कडून आपल्याला जी रक्कम मिळणार आहे ती रक्कम, त्या रकमेपैकी ₹1,000 आपले बुडलेले आहेत. म्हणजे 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये डेटर्स वरती आपल्या 2 फुल्या कराव्या लागतील. 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे पहा. गुड्स वर्थ ₹3,000 were sold but no entry was found in the books of account. माल विकलाय ₹3,000 पण त्याच्या कुठेही नोंदी झालेल्या नाहीये. आपण माल विकला पण तिथं नोंदच नाही. म्हणजे सेल्स मध्ये पण ऍड करावं लागेल आणि डेटर्स मध्ये पण ऍड करावं लागेल. इथं डेटर्स वरती 3 फुल्या झाल्या. 5 नंबरची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग कॅरेज. ट्रायल बॅलन्सला आपल्याला कॅरेज डेबिट साइडला आहे पहा, त्याच्यावर एक फुली करायला पाहिजे. आउटस्टँडिंग मीन्स व्हॉट? वी कांट पे इट. दॅट इज आवर एक्सपेन्सेस इन दिस पिरियड फॉर 12 months पिरियड. हा आपला खर्च झालेला आहे 12 महिन्याच्या कालखंडामध्ये, पण अजून तो आपण भागवलेला नाही. अनपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच अनपेड. द एक्सपेन्सेस शुड बी incurred but we have not paid it. And last one is goods worth ₹8,000 were purchased on 31st March 2019. ₹8,000 माल 31 मार्च 2019 ला खरेदी केलेला आहे. याच तारखेला we have to be purchased goods. याच तारखेला आफ्टर द प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स वी हॅव परचेस्ड गुड्स ऑफ ₹8,000. ₹8,000 माल आपण खरेदी केलेला आहे. and included in closing stock. The first adjustment related to closing stock. हे ₹8,000 क्लोजिंग स्टॉक मध्ये सुद्धा आहेत.
बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. क्लोजिंग स्टॉक मध्ये गणना झाली, त्याची मोजदाद झालेली आहे, पण अकाउंटच्या पुस्तकामध्ये त्याच्या नोंदी नाहीत. म्हणजेच परचेस मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल. नॉट ओनली परचेस बट ऑल्सो इन द क्रेडिटर्स. व्हाय ईच अँड एव्हरी ऍडजस्टमेंट पोस्टेड टू प्लेसेस. प्रत्येक ऍडजस्टमेंटचं दोन ठिकाणी पोस्टिंग होतं. बिकॉज द ऍडजस्टमेंट इज अ ट्रान्झॅक्शन आणि ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅव मिनिमम 2 अकाउंट्स. 2 अकाउंट असतात त्यामध्ये. ऍडजस्टमेंट म्हणजे एक ट्रान्झॅक्शन आहे. त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला कमीत कमी 2 अकाउंट मिळतात. वन ऑफ देम इज डेबिट अँड अनदर वन ऑफ इज क्रेडिट. डेबिटची पण नोंद झाली पाहिजे आणि क्रेडिटची पण नोंद झाली पाहिजे. म्हणून ऍडजस्टमेंट मध्ये प्रत्येक आयटमचं किंवा प्रत्येक ऍडजस्टमेंटचं 2 ठिकाणी पोस्टिंग होत असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व इट. First we have to record the debit side. First we have to record the debit side. जर एक सूत्र तुमच्यासाठी सांगतो मी कसं पोस्टिंग करायचं असतं. इट इज आवर ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स have debit side as well as credit side. On debit side we have 3 accounts: real, personal and nominal. Where it is to be posted? Real account, balance sheet, asset side. Personal account, balance sheet, asset side. Nominal account, debit side. We have 2 accounts. First is trading account and second one is profit and loss account. Which item should be recorded? Nominal account should be recorded on trading account. Nominal account should be recorded on trading account. But which nominal account should be recorded on trading account? The accounts related to factory or production. The expenses related to factory or production should be recorded on trading account debit side. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचा नॉमिनल अकाउंट जर आला असेल तर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला तो नोंदवावा लागणार आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणता येणार? फॅक्टरीचा सोडून इतर जे काय असतील त्यासाठी आपण असं म्हणतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. Selling and distribution expenses should be recorded on profit and loss account. Nominal account is related to expenses and income. Expenses always debited, so it is to be recorded on the debit side of trading account as well as profit and loss account. On the debit side, factory, the expenses related to factory and production we have to record, and on profit and loss account we have to record selling and distribution expenses. Now I am going to solve. The first item is sundry debtors. It have personal account. Sundry debtors have personal account and personal account असेल तर तो बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाणार. Sundry debtors पर्सनल अकाउंट त्यामुळे तो बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाणार. इथं बॅलन्स शीट आखण्यासाठी आपल्याजवळ जागा नसल्या कारणाने आपण बॅलन्स शीट आखलेली आहे. लक्षात ठेवा सनरी डेटरचा अकाउंट प्रकार पर्सनल आहे त्यामुळे तो बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाईल. त्याच्यावर 3 खुले आहेत त्यामुळे सनरी डेटरची अमाउंट आपल्याला इनरला लिहावी लागेल आणि त्याच्या खाली आपल्याला 4 ओळी सोडावं लागेल. दूसरा आइटम है परचेजेस. परचेजेस वी हैव टू परचेस गुड्स. परचेस आपल्याकडे कमसिन झाले त्यामध्ये डेबिट असणार आहे. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात नेहमी टू ओपनिंग स्टॉक ने करायची. इथे ज्यावेळी अकाउंट येईल आपल्याला ट्रायबल्सला त्यावेळी आपण तिची अमाउंट लिहूया. दुसरा आयटम नेहमी परचेजेस आला पाहिजे. टू परचेजेस आणि परचेस वर सुद्धा एक खुली आहे त्यामुळे परचेस इनर असले पाहिजे. It is the inner and it is the outer. This column for inner and that column is for outer. या कॉलम मध्ये आपण गणितीय क्रिया करणार आहोत. ऍड किंवा लेस करण्यासाठी हा कॉलम आपण वापरणार आहोत. याच्या खाली कमीत कमी आपल्याला 2 ओळी सोडाव्या लागतील because the returns as well as the adjustments. Then we have given the returns. Returns दिलेत 800 रुपये. डेबिटचे रिटर्न्स म्हणजे सेल्स रिटर्न आहे. आपण ज्यावेळी सेल्स येतील त्यावेळी लिहूया बाय सेल्स. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात नेहमी सेल्स न करायची आणि त्यामधून लेस रिटर्न.
हे डेबिटचे आहेत. सेल्स रिटर्न, जे रिटर्न्स डेबिटला असतील ते सेल्स रिटर्न असतात आणि ते रिटर्न्स आहेत आपले 800 रुपये. थर्ड वन, फोर्थ वन, ओपनिंग स्टॉक आपण लिहिलंय पा, त्याच्यावर कोणती ऍडजस्टमेंट असत नाही, डायरेक्ट आउटरला 18,000 रुपये. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगचा आपण प्रकार आहे रिअल, आणि रिअल असल्यामुळे ते बॅलन्स शीटच्या असेट्सला जाईल. लँड अँड बिल्डिंगचा आपण प्रकार रिअल आहे आणि ते बॅलन्स शीटच्या असेट्सला जाईल. लँड अँड बिल्डिंग वरती एक ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे त्याची अमाउंट इनरला लिहून त्याच्याखाली एक वर सोडायला लागेल. त्यानंतर येते कॅरेज. कॅरेज वाहतुकीचा खर्च, ज्यावेळी आपण मालाची खरेदी केलेली असते त्याच्यावरचा वाहतुकीचा खर्च. कॅरेज हा शब्दप्रयोग 3 प्रकारे दिला जाईल. ओनली कॅरेज वर्ड शुड बी गिवन, कॅरेज इनवर्ड आल्सो गिवन, कॅरेज आउटवर्ड आल्सो गिवन. If we have given only carriage, then it is to be recorded on trading account. Carriage. If carriage inward, it is also recorded on trading account. If the carriage is to be given as carriage outward, then we have to be record on profit and loss account. Carriage outward म्हणजे आपल्या मधून माल जो बाहेर गेला त्याच्यावरचा वाहतूक भाडा आहे, म्हणजे ते सेलिंग संबंधीचा. आपल्यातून माल बाहेर जातो कशासाठी, विकल्यानंतर माल आपल्याकडून बाहेर जातो, त्यामुळे विक्रीवरचा खर्च हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतो. त्यामुळे कॅरेज आउटवर्ड शुड बी रेकॉर्डेड ऑन डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅरेज आणि कॅरेजवर ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे कॅरेज इनरला घेतलं पाहिजे 12,000 रुपये. 1200. त्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस सांगितलेला आहे. इथं आपला ट्रेडिंग अकाउंट संपेल असं गृहीत धरूया. 10 ओळीला मी सुरुवातीला सांगितलं होतं, पहिल्या 10 ओळीपर्यंत ट्रेडिंग अकाउंट टाकायचा. त्यानंतर 11व्या ओळीपासून 11व्या आणि 12व्या ओळीला बेरजेचं हे चिन्ह, त्यानंतर 13व्या ओळीपासून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुरू करायचा आहे. त्यानंतर टू रेट्स अँड टॅक्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फर्स्ट आयटम रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. हे काय फॅक्टरी मधलं नाही आहे, त्यामुळे फॅक्टरी एक्सपेन्सेस नसल्या कारणाने ट्रेडिंग अकाउंटला येणार नाही, तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार आहे. त्यामुळे to rent, rates and taxes. To rent, rates and taxes. To rent, rates and taxes 1000 याच्यावर ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला. त्यानंतर ड्रॉइंग्स दिलेला आहे. ड्रॉइंग्सचा अकाउंट प्रकार पर्सनल आहे. ड्रॉइंग्स नेहमी, ड्रॉइंग्स इज ऑलवेज डिडक्टेड फ्रॉम द कॅपिटल. ड्रॉइंगची व्याख्या तुम्हाला माहित आहे. ड्रॉइंग्स हे नेहमी कॅपिटल मधून वजा केलं होतं. कॅपिटल हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येतं, आपण बॅलन्स शीट ठेवलेली आहे, त्यामुळे या ड्रॉइंगचं पोस्टिंग आपण इथं करणार नाही, तर ते ज्याचं त्याचं जे काही कॅपिटल असेल त्यामधून ते ड्रॉइंग आपण काय करणार आहोत, वजा करणार आहोत. त्यानंतर सॅलरीज दिलेले आहे. टू सॅलरीज तसं बघायला गेलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात नेहमी सॅलरी आयटमनं करायची असते. जशी ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात डेबिट साइडची ओपनिंग स्टॉक झाली, तशी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात नेहमी सॅलरी करायची असते. पण तुम्हाला जसा आयटम ट्रायल बॅलन्स मध्ये येईल तशा पद्धतीने तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मेंटेन केला तरी सुद्धा चालतं. सॅलरीवर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये. आउटरला 3200. त्यानंतर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्सवर पण ऍडजस्टमेंट आहे पहा. ट्रायल बॅलन्सचे जे बॅड डेब्ट्स असतील त्याला ओल्ड बॅड डेब्ट्स असं म्हणायचं. टू बॅड डेब्ट्स नंतर आपण ओल्ड. The item should be given in the trial balance is old and the item should be given in the adjustment is new. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे 1000 रुपये येणार. त्यानंतर मशिनरी. मशिनरीचा आपण प्रकार रिअल आहे. रिअल असल्या कारण ते बॅलन्स शीटच्या असेट्सला आपल्याला मोजावं लागेल. आता इथे मशिनरीची वर या ठिकाणी सुद्धा काही कंसात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मशिनरी 25,000 सांगितलेले आहे आणि ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000. म्हणजे 1 ऑक्टोबर 2018 ला आपण 10,000 ची मशिनरी घेतलेली आहे. आपलं वर्ष सुरू होतं 1/4/18 ला, संपलं 31/3/19 ला आणि याच्यामध्ये कुठेतरी ती तारीख आलेली आहे 1/10/18. म्हणजे इथून पुढे 10,000 ची मशिनरी आपल्याकडे आहे. इथून इथपर्यंत झाली ती 25,000 ची. 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आपल्याकडे मशिनरी आहे 25,000 ची. पण 1/10 पासून 10,000 ची आहे, म्हणजे 1/4 पासून 1/10 पर्यंत
25,000ची मशिनरी नाही तर ती आपली 15,000ची मशिनरी. पहा आपल्याकडे 31/3 ला मशिनरी आहे 25,000ची. त्या 25,000 पैकी एक 10,000ची मशिनरी खरेदी केलेली आहे. याचाच अर्थ वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे काय 25,000ची मशिनरी नव्हती तर ती 15,000ची मशिनरी होती. आणि मग याच्यावर आपल्याला डिप्रिशिएशन करावं लागेल. या 15,000 वरती फुल इयर त्याचा जो काय रेट सांगितला असेल, मला वाटते मशिनरीचा डिप्रिशिएशनचा रेट आहे द रेट ऑफ 3%. पूर्ण वर्षाचं 15,000 वरती आणि 10,000 वरती फॉर 6 मंथ्स आपल्याला ते डिप्रिशिएशन करावं लागेल. त्यानंतर पुढचा आयटम आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट सगळ्यांना स्पेलिंग येत नसेल तर ADMT अशा अध्याक्षर लिहून प्रत्येक अध्याक्षराच्या नंतर फुल स्टॉप दिला. A कडून फुल स्टॉप, D कडून फुल स्टॉप, M कडून फुल स्टॉप, T कडून फुल स्टॉप असे जर आपण लिहिला तरी सुद्धा ते बरोबर आहे. सॉरी बॅड डेप्सच्या खाली एक ओळ सोडायला पाहिजे होती. टू ऍडव्हर्टाइजमेंट 4,000. त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट आउट. आणि त्या शेवटचा आयटम आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटचा अकाउंट प्रकार आहे रिअल, त्यामुळे ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाईल. हे झालं डेबिट साइडचे आयटम. आता क्रेडिट साइडचं काय पहा. पहिला सेल्स आहे. सेल्स वर खुली असल्या कारणानं ते 85,000 इनरला घेतले पाहिजे. सेलचे अमाउंट 85,000 आहे. रिटर्न्स येतील कदाचित आहेत रिटर्न्स ते लिहिलेले आहेत. आणि आणखीन एक ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे 2 ओळी सोडाव्या लागतील. त्यानंतर सनरी क्रेडिटर्स. सनरी क्रेडिटरचा अकाउंट प्रकार पर्सनल आणि पर्सनल असल्यामुळे ते बॅलन्स शीटला जाणार आहे. क्रेडिटचा असेल ते क्रेडिटच्या आयटमचं पोस्टिंग एक तर प्रॉफिट अँड लॉस सॉरी अकाउंटच्या क्रेडिटला नाहीतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचं पोस्टिंग एक तर अकाउंटच्या क्रेडिटला नाहीतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. अकाउंटच्या क्रेडिटला कोणतेही नॉमिनल असेल तर अकाउंटच्या क्रेडिटला नॉमिनल असेल तर आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पर्सनल असेल तर. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचा पर्सनल अकाउंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईल. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचा नॉमिनल अकाउंट कधीही बॅलन्स शीटला जाणार नाही. त्याचबरोबर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचा पर्सनल अकाउंट कधीही अकाउंटच्या क्रेडिटला येणार नाही. तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच जाईल. सनरी क्रेडिटर्स पर्सनल अकाउंट त्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. त्यानंतर सनरी इन्कम सांगितलेला आहे. इन्कम नॉमिनल अकाउंट असेल तर अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंट हा गुड्स संबंधी असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन्कम संबंधी, त्यामुळे बाय सनरी इन्कम. याच्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाही. डायरेक्ट आफ्टरला 2,000 रुपये. त्यानंतर कॅपिटल दिलेले आहेत. कॅपिटलचा अकाउंट प्रकार पर्सनल आहे. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचं पर्सनल अकाउंट असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जाणार आहे. ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण लिहूया ज्यावेळी बॅलन्स शीट ठेवणार आहोत आपण. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड इट इज ऑल्सो अ पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट आहे म्हटल्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच त्याचं नोंदी केल्या पाहिजे. त्यानंतर रिटर्न सांगितलंय बा. रिटर्न्स म्हणजे क्रेडिटचे रिटर्न म्हणजे परचेस रिटर्न. लेस परचेस मधून वजा रिटर्न. किती येते रिटर्न 1,500 रुपये. आणखी एक गोळ लागणार आहे आपल्याला कॅरेज खाली एक सोड कॅरेज. कॅरेजच्या मूर्ती 1200 तीही नरलाच घ्यावी लागेल. आणखीन एक आपली इथे ऍडजस्टमेंट होणार आहे परचेस संबंधीची. त्यानंतर शेवटचा आयटम आहे कमिशन प्री रिसिव्ड. कमिशन प्री रिसिव्ड म्हणजे अगाऊ मिळालेलं उत्पन्न आहे. एनीथिंग शुड बी रिसिवेबल और एनीथिंग शुड बी पेएबल और रिसीव्ड इन एडवांस और पेड इन एडवांस हॅव अ पर्सनल अकाउंट. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचा पर्सनल अकाउंट आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. कमिशन प्री रिसिव्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आणि शेवटचा आयटम आहे आरडीडी. आरडीडी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय आरडीडी कंसात ओल्ड 400. यानंतर आपल्याला
या ऍडजस्टमेंट कोणत्या कोणत्या त्या करायचे, फक्त या अकाउंटवर होणाऱ्या ऍडजस्टमेंट आपण करू. बॅलन्स शीटचं पोस्टिंग असेल ते उद्या पाहू. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 23,000 आउटरला. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स आहे. डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5%. लँड अँड बिल्डिंग 5% डिप्रिशिएशन आहे. टू डिप्रिशिएशन दोन आयटम आहे. त्यामुळे पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंगचं इथे घेऊया आणि दुसरं आहे ते मशिनरीवरचं घेऊ. लँड अँड बिल्डिंग आहे किती? लँड अँड बिल्डिंग आहे आपली 10,000. 10,000च्या 5% म्हटल्यानंतर 10,000च्या 10% 1,000 आलं आणि 5% म्हटल्यानंतर 500 रुपये. लँड अँड बिल्डिंगचं 500 रुपये डिप्रिशिएशन झालं आणि लँड अँड मशिनरीचं 15,000चं 10%नं 1,500 रुपये. 15,000चं 10%नं 1,500 रुपये आणि 10,000 रुपयेचं 10%नं पण 6 महिन्याचं. 10,000चं 1 वर्षाचं 1,000 रुपये आलं पण फक्त 6 महिन्याचं घ्यायचं आहे त्यामुळे ते आलं 500. अशा पद्धतीनं मशिनरीचं डिप्रिशिएशन होणार आहे 2,000 रुपये. 1,500 रुपये ते 15,000चे आणि 10,000चे 500 रुपये. तर हे 500 का? फॉर द 6 मंथ्स. आपण खरेदी कधी केलेलं आहे? ऑक्टोबर महिन्यात. ऑक्टोबरच्या 1 तारखेला. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे या तारखेपासून या तारखेपर्यंत पोहोचायला 6 महिने होतात. त्यामुळे 6 महिन्याचं डिप्रिशिएशन 10,000चं 10%नं 500 रुपये होतंय. त्याच्या दोन्हीची बेरीज आजूबाजूला दाखवलं. हे 15,000चं आहे आणि हे 10,000चं आहे. याची बेरीज झाली 2,000 रुपये. आउटरला नंतर दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ज्या त्या असेट मधून वजा होणार. त्यानंतर क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स वरती 5% आरडीडी काढायचा आहे. पण आरडीडीची ऍडजस्टमेंट ही आपल्याला सरते शेवटी करायची आहे. आरडीडीची ऍडजस्टमेंट आपल्याला सरते शेवटी करायची आहे. डेटर्स वरती 3 ऍडजस्टमेंट असल्या कारणाने तात्पुरते इथे मी तुम्हाला करून दाखवतो. बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स इथं आपण लिहिलेले आहेत असं गृहीत धरा. या असेट साइड आहे. इनरला त्याची अमाऊंट घेतली आपण. डेटरची अमाऊंट आहे 40,000. आपल्याला काय काय वजा करायचं आहे? आरडीडी वजा होणार आहे, बॅड डेट्स वजा होणार आहेत, हे 2 आयटम लेस होणार आहेत यातलं आणि अनरेकॉर्डेड सेल्स आहेत पा 3 नंबरची ऍडजस्टमेंट ते काय होणार आहे? ऍड होणार आहे यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स. पहिल्यांदा मग ऍड करूया अनरेकॉर्डेड सेल्स 3,000 रुपये ऍड झाले. आता आपले डेटर्स झाले 43,000. त्यामधून लेस बॅड डेट्स किती सांगितले ऍडजस्टमेंट मध्ये? बॅड डेट्स 1,000 रुपये. हे 1,000 रुपये यातून लेस झाले. आता राहिले 42,000 आणि या 42,000 वरती आपल्याला आरडीडी लेस करावं लागेल. 5% आरडीडी आहे. किती टक्के आरडीडी आहे? 5%. आता ह्या 42,000च्या 5%, 42,000च्या 5% काढायचं फार सोपं आहे. 42 ची शेवटची पूज्य घालवली की 10% होतं आणि 42च्या निम्म 2100 येतं. 2100 रुपये हा आरडीडी झाला. आता डेटरची अमाऊंट किती येणार आउटरला? 9. 3 आणि 9 12. आउटरला डेटरची अमाऊंट 39,900. आता हे 3,000 रुपये बॅलन्स शीट मध्ये ऍड होणार आहेत. सेल्स मध्ये आपल्याला ते ऍड करावे लागणार आहेत ज्यावेळी त्यावेळी. आरडीडी किती आला आपला? 2100 रुपये. टू आरडीडी ऍडजस्टमेंटचा आरडीडी प्रॉपर लॉस अकाउंटच्या डेबिटला न्यू 2100 रुपये आउटर. त्यानंतर ऍडजस्टमेंट आपण लेटची बॅड डेट्स झालेले आहेत. बॅड डेट्स 1,000 रुपये ते न्यू बॅड डेट्स म्हणून या बॅड डेट्स मध्ये ऍड करायचं. ऍड न्यू बॅड डेट्स. बॅड डेट्स 1,000 रुपये. बेरीज आउटरला नंतर आणि आता राहता राहिली ती सेलची आहे ज्यावेळी ती ऍडजस्टमेंट येईल ती 3 नंबरची ऍडजस्टमेंट अशी आपण सोडवलेली आहे. आता 4 नंबरची ऍडजस्टमेंट काय आहे पहा? अनरेकॉर्डेड सेल्स. म्हणजे सेल्स मध्ये ऍड करायला पाहिजे. ऍड अनरेकॉर्डेड. अनरेकॉर्डेड किती आहे? 3,000 रुपये यामध्ये ऍड
साईडला. हा पहिला इफेक्ट झाला. 4 नंबरची ऍडजस्टमेंट संपली. 5 नंबर आउटस्टँडिंग कॅरेज. कॅरेज मध्ये ऍड करा पाहिजे. ऍड आउटस्टँड न वापरलेला खर्च आहे 500 रुपये. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. आणि शेवटची ऍडजस्टमेंट गुड्स वर्थ रुपीज 8000 वेअर परचेस्ड बट नॉट रेकॉर्डेड. म्हणजे परचेस सुद्धा अनरेकॉर्डेड आहे. अनरेकॉर्डेड किती येते 8000 रुपये. याचा दुसरा इफेक्ट क्रेडिटर्स मध्ये ऍड होणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला याचं पोस्टिंग करावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रो, हा आपण भाग सोडवलेला आहे. फक्त बेरीज आणि वजाबाकी तुम्ही करून हे आयटम काउंटरला घ्यायचे आहे. हे 21000 यायचे 2100 रुपये आले. सॉरी ऑलरेडी आपला 2100 आहे. 21000 नाही, 2100 आहे ऑलरेडी. हे 2500 आले. बेरीज आहे यांची. हे ऍडच आहे. हे 2000 आले. यामध्ये 1500 रुपये लेस आणि 8000 रुपये ऍड आहे. 65 आणि 8 73000 आउटरला आलं. 65 आणि 8 ते 64000. 65 आणि 8 73. 73 मधून बेरीज आपली आली 73000. 65 मध्ये 8 मिसळले तर 73 झाले. 65 आणि 8 73000 झाले. त्यामधून 1500 रुपये आपल्याला वजा करायचे. वजाबाकी किती येते बघा 71500. अवसर आली 71500. या 65 मधून 1500 वजा केले आणि 8000 ऍड केले. या 1200 मध्ये 500 ऍड केले तर 1700 रुपये झाले. इकडचं सगळं इनरचं आउटरला आलेलं आहे. आता या ठिकाणी 800 रुपये लेस करायचे आणि 3000 ऍड करायचे. 85 3 88. 88 मधून 800 रुपये जर गेले तर 27200. मला वाटतं इनरला काही राहिलेलं नाही. अशा पद्धतीनं हा आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडवावा लागेल. बऱ्याचशा शंकांचं तुमचं निरसन झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी या ठिकाणी आज आपण थांबतो. उद्या आपण बॅलन्स शीट प्रत्यक्षात पाहू. धन्यवाद.